अविरतपणे सलग 5 वर्ष ही स्पर्धा आपण बघतोय। भरपूर मेहनत प्रत्येक आयोजक आहे ना, प्रत्येक ठिकाणी रगरगत्या उन्हामध्ये आयोजक चारी बाजूने चहू बाजूने आपल्याला पाहायला मिळतात। फार कमी टुर्नामेंट मध्ये जुचंद्र नगरी मध्ये देखील आपण पाहिल्या मोठ्या स्पर्धा होतात, परंतु जे स्वयंसेवक आयोजक असतात ना, ते सकाळी येतील, काही दुपारी गायब, काही फायनलच्या दिवशी येतात। इथे पहिल्या दिवसापासून पहिल्या मॅचच्या सुरुवातीच्या पासून सर्व जे आमचे स्वयंसेवक आहे ते या ठिकाणी उपस्थित आहे। आणि जुचंद्र टेनिस क्रिकेट म्हणजेच जेटीसी लाईव्ह, जुचंद्र गावाचं नाव वर्चस्व खऱ्या अर्थाने जेटीसीने छान नाव कमावलंय भरपूर। त्यानंतर आमचे कॉमेंटेटर तुषार सोडवणे, सातत्याने या स्पर्धेत तुम्हाला ऐकायला त्यांचा आवाज मिळेल। डीजे युवराजला देखील आपण ऐकतोय, हिमालय पाटील यांचा अप्रतिम हा डीजे। आणि आमचे अंपायर मुंबई नगरीतील 2 अंपायर आहेत, मोठमोठ्या स्पर्धांचा अनुभव आहे, फेकी गोलंदाज काढण्यामध्ये एक्सपर्ट अंपायर आहेत, विशाल नाईक सर, अशोक राऊत सर, आणि त्यांनी खेळलेला क्रिकेट त्यांचा अनुभव तो मैदानाच्या आतमध्ये दिसतोय। जाऊया मॅचच्या दिशेने, देऊया दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा। ॲरॉन बॉलिंग मार्क वरती आलाय, एक जबरदस्त गोलंदाज। मागील 2 वर्षामध्ये वसई कोलीवाडा संघामध्ये या खेळाडूची वर्णी लागली आणि काय परफॉर्मन्स राहिलाय। स्ट्राईकला आहे प्रणय, नॉन स्ट्राईक यांना स्मिथ। ऑल द बेस्ट बोथ ऑफ यू। पहिलाच बॉल, पहिल्या बॉल वरती येईल डिक्लेरेशन झोनच्या दिशेने, एकच धाव, 2 धावा माफ करायचा आहे। ब्लू सिग्नल आमचे नक्कीच कॉमेंटेटर आहेत, त्यांच्याकडे फ्लॅग देखील आहे आणि हे कमी प्रमाणामध्ये पाहायला मिळते। मी वसई कोलीवाडामध्ये असं पाहिलंय दृश्य, कारण की बरेच स्कोरर असतात ज्यांचं लक्ष नसते, अंपायर काय इशारा करतात त्याकरता जागरूक राहण्याकरता आणि पंचांपर्यंत इशारा देण्याकरता बघू शकता हा फ्लॅग आहे। 2 धावा पहिल्या बॉल वरती। प्रणय ओ काय चेंडूला फोर्स करायचं होता, मिस टायमिंग, कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा, मिड ऑन ला क्लिअर करायचं होतं, मिड ऑफ रिझन ला चेंडू गेला आणि पहिलं गेलं, पहिला विकेट। दुसऱ्या बॉल वरती विकेट डाऊन। जर 3 विकेट काढले ना ॲरोननी तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज, आणि ते कॅश प्राइज आपण जमा करायचा लावण्याऐवजी, हेच प्रत्येकाला सूचना आहेत। आयोजक ते माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात आणि जर ते बक्षीस एखाद्याने पटकावलं तर त्याला देण्यात येईल, परंतु जर बक्षीस त्या खेळाडूला लागू झालं नाही तर ते रिटर्न देखील करण्यात येईल आयोजकांच्या वतीने। ॲरॉन ज्या पद्धतीने उल्लेख केला ना त्याच पद्धतीचा हा गोलंदाज। मागील मॅच मध्ये पाहिलं तर फ्रँकी वाट्या बॅटिंग मध्ये चमकला नाही, परंतु ती 4थी ओव्हर होती ना, ती मॅचची टर्निंग पॉइंट ओव्हर होती। 2 विकेट 1 रन 3 बॉल डॉट, काय गोलंदाजी राहिल्या। फ्रँकीने सुरुवातीला देखील 1 विकेट घेतला होता, 3 विकेट घेतलेत त्यांनी मागील मॅच मध्ये, तोच हिरो होता। ऑफ स्टंपवर पिचिंग केलेला बॉल, व्हाईट बॉलचा सिग्नल, व्हाईट प्लस 1 डी, अशा प्रकारे या 2 धावा येतात। लाईव्ह वरती एखाद्याला वेगळं दृश्य वाटत असेल, नेमका पंच हा इशारा का करतायत, तर पाठीमागच्या दिशेने ना पूर्ण ब्लॉक आहे, म्हणून व्हाईट प्लस 1 डी असाच इशारा करावा लागतो। आणि फार कमी अंपायर असतात ज्यांच्याकडे डिक्लेअरचा देखील इशारा असतो। काय बॉल टाकलाय समोर, फुलर लेंथ, आणि जर इथे चेंडू टाकला तर काटा बदलताना पाहिले या पिच वरती आपण, थोडासा सरप्राईज केलं बॅटर करता, आतमध्ये टर्न होतोय आणि चांगला चेंडू पाहायला मिळतोय। 3 बॉल 4 धावा। प्रेक्षकांची गर्दी आता वाढले, चारी बाजूनी प्रेक्षकांना पाहू शकता। फुलटॉस बॉलला फक्त ड्राईव्ह केले, रनआउटची संधी, डायरेक्ट हिट होईल का, फेकी येईल का, इथे रनआउट होईल का, प्रश्नचिन्ह, बॅट हवेत राहिली आणि ते काम बाकीचा अशोक राऊत सरांनी दाखवून दिला इशारा। विकेट डाऊन, रनआउट।
फुलटॉस बॉल पुन्हा एकदा पाठीमागच्या दिशेने आहेत मोरेश्वर. काय गोलंदाजी राहिली होती नायगाव कोलिवाडा चषकामध्ये मोरेश्वर यांची. आय वॉन्ट ठरला बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. जी 1 लाखाची स्पर्धा झाली नायगाव कोलिवाडा चषक. आयवाननी काय गोलंदाजी केली होती. यावेळी चेंडूला बाहेर फेकून दिले स्क्वेअर लेग पट्ट्याच्या बाहेर. ही आहे ताकद, ही आहे नजाकत, ही आहे दहशत मिस्टर स्मिथची. त्याच्या बॅट मधून आलाय या मॅचचा पहिला षटकार. पहिल्या ओव्हर मध्ये पाहिलं तर 10 धावा 2 विकेट आणि स्मिथच्या बॅट मधून षटकार. 2 गडी बाद 10 रन्स. स्वप्नीलता कशा प्रकारचे गोलंदाजी करेल. रॉनियल आणि काय फॉर्म मध्ये होता मागील स्पर्धेमध्ये. रॉनियलने धुमधडाका केला होता ऍज अ बॉलर ऍज अ बॅटर म्हणून नायगाव कोलिवाडा चषकामध्ये. मोठमोठ्या संघामध्ये वर्णी लागणारे खेळाडू आहेत म्हणून या खेळाडूंचा एक वेगळा क्रेज आहे या स्पर्धेमध्ये. बघूया काय घडते मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग मार्क वरती स्वप्नील आलाय. थोडासा लांब ठेवला बॅकफुट पंच कट केला. पॉइंटला फिल्डर येईल आणि एकच धाव. एक या धावसंख्येने धाव पडत पुढे 11 धावा. आईवा स्टेडियम वरती ही सातत्याने स्पर्धा बघतोय. 5वं वर्ष नाखवा चषक कोळी ब्रदर्स आयोजित पुरस्कृत भव्य दिव्य टेनिस क्रिकेटचा थरार. याच परिसरातील खेळाडूंना प्राधान्य मिळावा, इथून एखाद्या खेळाडूला प्लॅटफॉर्म मिळावा आणि पुढे जाऊन मोठमोठ्या संघामध्ये ॲज अ आयकॉन प्लेअर, चांगला बॉलर, चांगला बॅटर घडावा, हीच अपेक्षा आहे आयोजकांची. आणि म्हणूनच या स्पर्धेचा क्रेज वेगळा आहे. प्रॉफिट अँड लॉस कधीच पाहिला जात नाही या स्पर्धेच्या माध्यमातून. चांगलं आयोजन. यावेळी चेंडूला फेकून दिले सरळ स्क्वेअर लेग पट्ट्याच्या बाहेर. घुटना टेक. बघूया अंपायर डिसिजन काय असेल. डिक्लेअर आहे की षटकार आहे याच्यावरती चर्चा चालू आहे. परंतु फटका अप्रतिम होता. स्टायलिश फटका पाहिला गेला. ऑडियन्स देखील आहेत त्या ठिकाणी. या स्पर्धेमध्ये तर क्रीज वरती 3 अंपायर आणि त्यानंतर 4th अंपायर आमचे टीव्ही अंपायर. पूर्वी आपण पाहिले 4th अंपायर देखील असायचा आणि त्याचा लूक आज या स्पर्धेत पाहायला मिळतोय. झाडावरती चेंडू स्पर्श होतोय की झाडाच्या बाजूने जातोय हेच पाहणं गरजेचं आहे. पंच निरीक्षण करतात. यस, काय आहे पंच? 2च धावा असतील. डिक्लेरेशन झोन, धावा मिळतील 2. प्रेक्षक देखील आहेत, आमचे स्वयंसेवक आहेत खास करून. हे जेटीसी वरती ऑन स्क्रीन बघू शकता तुम्ही. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघतोय आता. हा फटका, काय फटका केला. घुटना टेकून कॅमेरामॅनचं वर्क बघा. सरळ झाडाला बॉल लागला बाहेर. हे लाईव्ह वरती आपण पाहिलं. पण झाड बाउंड्री लाईनच्या आतमध्ये आहे की बाहेर हे महत्वाचं आहे.
मला वाटते बाहेर आहे. 2 धावा आणि झाडाची फांदी आहे ना ती अगदी आतमध्ये देखील आहे, म्हणून तो क्वेश्चन मार्क होता. समंजसपणा दोन्ही टीम दाखवतायत. 2 धावा येत आहेत. 2 धाव्याने धावफलक 13. 2 गडी बाद. स्मिथ चांगली बॅटिंग करतोय आतापर्यंत. त्याच्या बॅट मधून धावा येत आहेत. आणि रॉनियल देखील चांगली बॅटिंग करतोय. आता मात्र पुलचा फटका केलाय. पुलचा फटका 440 चा झटका स्मिथच्या बॅट मधून आलाय. दर्जेदार धमाकेदार आउट ऑफ दी पार्क. येईल नागवा चषक षटकार. बिग हिट. धावा 2 विकेट. आमचे लाईव्ह वाले देखील भरपूर खुश आहे या स्पर्धेमध्ये, कारण की बघा चांगलं काम ते करत असतात. काही ठिकाणी प्रत्येकाला सांगावं लागते की पाणी कधी मिळेल, काही गोष्टी हव्या असतात त्या मागितल्याशिवाय मिळत नाही. इथे मागण्या अगोदरच त्या गोष्टी पुरवल्या जात आहेत, म्हणून आयोजकांचं कौतुक आहे. ॲलन दादा यांचं कौतुक करेन. प्रत्येकाला दिलेले योगदान ते 100% पार पाडतायत. म्हणून नागवा चषक ना पैशासाठी ना प्रसिद्धासाठी, नागवा चषक आहे या कोळी बांधवांसाठी. त्यांच्या या स्पर्धेचा वेगळा क्रेज आहे. सचिनजी पावकर यांच्याकडून पारितोषिक आले. अजून 2 षटकार राहिले तर 500. परंतु इथे कॅच होईल का? मत्ता 11चा हा खेळाडू आणि त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन एका टप्प्याच्या साह्याने चेंडू निघून जातोय सरळ सीमारेषी पार. आणखीन एक येईल कोळी ब्रदर्स चौकार. तर सचिन बावकर यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. सचिनजी पावकर यांच्याकडून पारितोषिक आहे. बावकर यांच्याकडून सलग 2 षटकारा करता 500 रुपयाचा कॅश प्राइज. 23 धावा 2 गडी बाद. 4 बॉल फेकून झाल्यात. आमचे तिसरे कॉमेंटेटर आणि स्कोरर ऑलराऊंडर सुनील खारवय साहेबांना आपण बघतोय. दरवर्षी एक वेगळं नातं आहे त्यांच्याशी आणि नॉन स्टॉप स्कोरिंग करतायत. मॅन विथ गोल्डन फिंगर म्हणून त्यांची ख्याती आहे. 24 धावा 5 बॉल 2 विकेट. शेवटचा बॉल या दुसऱ्या ओव्हरचा. उद्यापासून खासदार चषक चालू होणार आहे राजावली या परिसरामध्ये. सलग 5 दिवस भव्य डे नाईट मॅच. 1 लाखाची ती भव्य दिव्य स्पर्धा आणि मला वाटते वसई कोळीवाडा संघाने पार्टिसिपेट केले त्या स्पर्धेमध्ये. इकडून खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. जबरदस्त परफॉर्मन्स होईल यापेक्षा. लास्ट बॉल ड्राइव्ह केलाय. स्क्वेअर कटचा फटका. पॉइंटला फिल्डर आहे आणि इथे मात्र 1 धाव कंप्लीट केली जाते. 2 ओव्हरची होईल समाप्ती आणि फलकावरती धावा आहेत 25 धावा. 2025 आपण बघतोय. धावा देखील 25. 2 विकेटच्या नुकसानवरती. स्टीफन बाट्या यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस स्मिथला. स्टीफन बाट्या यांच्याकडून स्मिथ करता 1000 रुपयाचं बक्षीस लगावलंय. त्याचे काका आहेत. जाऊया डीजे वादकाकडे.
आमच्या बाजूला आहेत. म्हणाल जर पाहिलं तर अशी शिस्त कुठे बघायला मिळत नाही. प्रेक्षक बघा कसे बसले आणि त्यांच्यावरती कॅमेरामॅन फोकस करणार आहे थोड्याच वेळात. 2 ओव्हर 25 धावा. एवढी शिस्त आपण पाहिली नाही. मोठमोठ्या स्पर्धा होतात, काही स्पर्धा आपण नेहमी म्हटले नाव मोठं लक्षण खोटं, परंतु या स्पर्धेचा क्रेज वेगळा आहे. ही स्पर्धा एक वेगळ्या लेवलची आहे आणि लाईव्ह वरती यंदाच्या हंगामामध्ये आपण बघतोय लाईव्ह कव्हरेज JTC लाईव्ह. ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना त्यांनी सबस्क्राईब करा. स्विच हिट खेळायचं होतं इथे मात्र चांगला बॉल आणि जरूर उल्लेख आपण करतोय. पाहू शकता हे आमचे ऑडियन्स, हे प्रेक्षक. या एका ओव्हर नंतर त्यांचा उल्लेख आपण करूया की नेमकं कोणत्या दिशेने कोणते प्रेक्षक आहेत. समोरच्या दिशेने केलेला आहे स्ट्रेट, परंतु एकच धाव येईल. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ मध्ये ना बाउंड्रीचा अंतर थोडासा जर पाहिला ना तर जास्त पाहायला मिळते. मिड विकेटला जास्त षटकार लागतात, परंतु काऊ कॉर्नर फेस आहे ना ती बाउंड्री लाईन या स्पर्धेमध्ये आपण लांब लचक पाहिले. धावपळक 26, 2 बॉल. पुढचा बॉल चेंडू क्रमांक 3. हाफ ट्रॅकर चेंडू होता डाऊन द लेग साइड. व्हाईट बॉलचा सिग्नल. एका धाव संख्येने धावपळक 27 धावा. 2.2 चेंडू 2 विकेट 27 धावा. काय जबरदस्त आता पार्टनरशिप बिल्ड होते. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकरला केलंय हवाई सफर. आणखीन एक येईल. गुटना टेक सिक्सर देख स्मिथच्या बॅट मधून आलाय धुमधडाका षटकार. छक्के मारले ना की सचिन बावकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. काय फटका केला जबरदस्त. स्मिथच्या बॅट मधून षटकार. ओ यावेळी शरीराचा संपर्क झालाय. तिखट मारा केलाय, खाली राहिलाय. डॉट बॉल येतोय. 4 बॉल 33 धावा 2 गडी बाद. मागील फटका देखील दाखवला जातोय युट्यूब वरती आणि तेच आपण पाहिलं. पुढचा बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचं होतं. पहिला एज लागली, त्यानंतर शरीरावर बॉल लागला आणि जेव्हा एज लागते ना तेव्हा आमच्या नॉन स्ट्राईक अँड अंपायर कडे लगेच तुम्ही पाहता दोघांमध्ये तालमेल. ती कटचा इशारा जो असतो ना तो फार महत्वाचा असतो. कधी कधी कॉमेंटेटर कॉमेंट्री ज्यावेळी करतात आपल्या फ्लो मध्ये असतात ना त्यावेळी कदाचित बोलता बोलता ती बॅटची एज देखील ऐकायला येत नाही, पण तो पंचांचं निरीक्षण बघा किती व्यवस्थित आहे. चुका प्रत्येकाकडून होत असतात, पण तो अंपायर सक्षम आहेत. आता मात्र मोठा फटका खेळायचा होता. मोरेश्वर मोरे 1-2. यावेळी मात्र सेकंड अटेम्प्ट मध्ये हा चांगला झेल कॅरी केलाय. 3 ओव्हर मध्ये जर विचार केला तर फलकावरती धावा 33, 3 गडी बाद. 3-3चा हा कोइन्सिडंट आकडा येतो नेल्सन फिगर. आणि आपण पाहणार आहोत आमच्या सर्व प्रेक्षकांना सर्वात आधी जो मिड विकेटला स्टँड आहे ना तिथे फोकस करतात आमचे कॅमेरामॅन. तिथे मला वाटते मॅडीबाई आणि संपूर्ण त्यांची टीम आपल्याला पाहायला मिळते. ऍक्शन रिप्ले मध्ये जर पाहिला तर हा विकेट सॉफ्ट डिसमिसलच एक प्रकारचं म्हटलं गेलं. सोपा झेल टिपला गेला, स्ट्रगल राहिला होता. 25 धावा केल्यात ज्या बॅटरने जबरदस्त बॅटिंग केली स्मिथने. 33 धावा 3 विकेट. हे पाहू शकता. यस सर्व आमचे प्रेक्षक हात दाखवायचं प्रेक्षकांनी तुमच्यावरती फोकस केलेला आहे. समोरच्या दिशेने काही सुरक्यावरती आहेत, काही वेगळ्या लुक मध्ये आहेत, काही आमच्या झाडाच्या बाजूने. हे पाहू शकता हे सर्व प्रेक्षक किती शिस्तीने बसलेत. डिसिप्लिन चर्चा केली जाते आणि काका देखील आहेत भरपूर. हे पाहू शकता खेळाडू आरामात. काही जण मोबाईल वरती देखील आहेत, काही इंडियाच्या जर्सी वरती आहेत, काही एकमेकांशी चर्चा करतायत.
काही उभे देखील आहेत आमचे स्वयंसेवक आणि काही झाडाच्या मागे स्कूटीवरती देखील आहे या ग्राउंडच्या दिशेने. आणि नक्कीच आयवा स्टेडियम त्यांचा खूप खूप आभार. आणि चिमाजी आप्पा, नरवीर चिमाजी आप्पा स्मारक मैदान, ऐतिहासिक मैदान आणि चिमाजी आप्पांचा एक वेगळा इतिहास आहे. म्हणूनच हा संपूर्ण जो किल्ला आहे ना, खास करून चिमाजी आप्पा वसई किल्ला म्हणून ओळखला जातो. नरवीर चिमाजी आप्पांचा हे स्थानिक ऐतिहासिक हा फोर्ट आपण बघतोय. 33 धावा, 3 ओव्हर, 3 विकेट. आणि वज्रेश्वरीचं मंदिर देखील नरवीर चिमाजी आप्पा यांनी शपथ घेतली होती ज्यावेळी ते लढाईला गेले होते आणि ती लढाई जिंकून आली त्यावेळी ते वज्रेश्वरीचं मंदिर उभारलं गेलं. इकडचा किल्ला, या किल्ल्यातून एक सिक्रेट रस्ता देखील आहे जो एक वेगळ्या पोर्तुगीजांनी 7 चर्च, या किल्ल्यामध्ये 7 चर्च आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून कोळी बांधव इथे भरपूर एन्जॉय करतात, प्रत्येकाची रिस्पेक्ट करतात आणि म्हणूनच एक वेगळा क्रेज या स्पर्धेमध्ये. जाऊया मॅचच्या दिशेने. ब्लॉक मधला चेंडू वाईड यॉर्कर पद्धतीने ब्लॉक करून घेतलाय आणि एकच धाव येईल. धावफलक 34 धावा, 34 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 3 ओव्हर अँड 1 बॉल. इकडे आगरी कोळी बांधव आहेत आणि जास्तीत जास्त इंग्लिश स्पीकिंग वाले आहेत म्हणून सर्वांचा उल्लेख आणि वेगवेगळी नावं आहेत. फुलटॉस बॉलला समोरच्या दिशेने केलाय, फिल्डर येईल तिथपर्यंत आणि चांगला जेल कॅरी केलंय. काय कॅच घेतलाय, 34 वरती 4 गडी बाद. नाकवा एकदा का घर सोडलं ना तर 3-3, 4-4 महिने परत येतील की नाही हे घरच्यांना वाट पाहावी लागते. कवीला 15-15 दिवस लोक जात आहेत, 10-15 दिवस कवीला जात आहेत आणि तिथे कोणताही जर विचार केला तर मोबाईलला नेटवर्क नसतो आणि एकदा का जे सामग्री नेली जेवणाची की ते कधी संपेल मॅनेजमेंट तर केलेलं असतं. कधी कधी लवकर देखील संपलं तर कधी कधी उपाशी देखील राहावं लागतं. फ्रेश फिश मिळते त्यांना खायला इकडे आणि वेगळा नक्कीच एन्जॉयमेंट करतायत. आम्ही देखील बोटीतून पांजूकर यांच्या जोडीला गेलेलो तेव्हा ही गोष्ट समजली की किती कठीण आहे नाकवा यांचं बोटीवरती जाणं राहणं. एक डिक्लेअर आलाय म्हणून ही चर्चा सातत्याने आपण करणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. धावफलक 1 ने पुढे येईल 35च्या घरामध्ये 35. 3 बॉल 35 धावा. जे 5 स्टार हॉटेलला जेवण टेस्टी नसतं ना त्यावेळी ज्यावेळी कवीला जातात ती टेस्ट येते. एकदम गरम फ्रेश ताजं अजून काय पाहिजे आणि सलसल तर रक्त याचा उल्लेख आपण करतोय. स्विच हिटचा फटका पानाला स्पर्श झालाय म्हणजेच या 2 धावा येतील. रॉनियला चांगली बॅटिंग करतोय परंतु सातत्याने डिक्लेअर झोनच्या दिशेने चेंडू जातोय. 2 धावफलक पुढे येईल 37. 37 धावा 4 बॉल. आता 2 विनर असा मॅच असणार आहे यानंतरचा मॅच. इथे जो जिंकेल या अगोदर जिंकलेला संघ किंग्स 11 आणि इथे जो जिंकेल ना त्यांचा मॅच होईल. विनर आणि लुझर असा मॅच. बघूया या क्षणाला देखील एक्स्ट्रा धाव येते आणि त्यानंतर जर विचार केला ना तर 38 धावा. पुन्हा एकदा रॉनियल एकच वादा केलाय, त्यांनी एकच इरादा केलाय की उलट दिशेने खेळणार आणि त्या कारणास्तव चेंडू डॉट जातोय. 5 बॉल 38 धावा 4 गडी बाद.
JTC लाईव्ह वरती या स्पर्धेचं मत तुम्ही मांडू शकता. कशी वाटते नाकवा चषक, कसं आयोजन, कसं नियोजन. ड्राईव्ह केलंय समोरच्या दिशेने, लॉंग ऑनला फिल्डर येईल आणि तिथपर्यंत एकच धाव. षटकाची होईल समाप्ती. 4 ओव्हर मध्ये आल्यात 39 धावा, 9.75 चा हा करंट रन रेट. आणि असाच जर धावसंख्या आल्या तर 50च्या आसपास हा करंट रन रेट पाहायला मिळेल. घेऊया एक डीजे ब्रेक. 39, 4 ओव्हर 4 विकेट. खाण्यापिण्या म्हणजे भरपूर एन्जॉय करणारा आहे. मागील वर्षी आपण पाहिले काही प्रेक्षक ग्राउंडच्या आतमध्ये पैसे लावून गेले. आता ते व्हिडिओ आपण बघते पैसे उडवण्याचे, परंतु पूर्वीपासून या ग्राउंड वरती पाहिलं तर अनेक खेळाडू येत आहेत, चांगला खेळ करतायत आणि प्रेक्षक त्यांना सन्मान देखील देतात. इथे आउटसाइड ऑफ स्टंप व्हाईट बॉलचा सिग्नल. एक्स्ट्रा धावेने धावफलक 40 धावा. मागील वर्षी पारितोषिक आपण कॅच सुरक्यावरती कॅच घेतल्यावर देखील 500 रुपये पाहिलं होतं मॅडीबाई यांच्याकडून आणि ते दिले देखील होतं. ती आठवण ताजी झाली. ते ऑफ स्टंपवर पुन्हा एकदा आमच्या स्कोररने झेंडा दाखवला, याचा अर्थ व्हाईट बॉल. अंपायर इशारा करतायत. एक्स्ट्रा धाव 41 धावा 4 ओव्हर. या अगोदर जिंकलेला संघ कुठे जाऊ नका किंग्स 11, कारण की इथे जो जिंकेल ना तिथे 2 हात होईल. विनर विनर दोन्ही जिंकलेले संघ पुढचा मॅच होईल. समोरच्या दिशेने खेळलाय, लॉंग ऑफला चेंडू निघून गेलाय. कॅमेरामॅनच्या समोरच लॉंग ऑफ आहे आणि तिथे मात्र एकच धाव. एक या धावसंख्येने धावफलक हळत धावपुढे पुढे येतील. धावफलक 42 धावा. 42 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट. हा फटका जबरदस्त आहे आणि टी फॉर टायमिंग, टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टेक्निक नुसार सरळ चेंडू निघून जाते स्क्वेअर लेग पट्ट्याच्या बाहेर. आणखी एक येईल नाकवाचे षटकार. रेड टू द बॉलर. रनआउट ची संधी. पाहूया काय घडते. कोणता बॅटर रनआउट असेल, रॉनियल की रॉनियल? मला वाटते पंच तेच इशारा करतात. रॉनियलला परतावं लागेल. 51 धावा, 5 गडी बाद, 5 बॉल.
पाहिलं ना तर 2-3 ओव्हरचा मेगा फायनल सेमी फायनल आपण बघतो, परंतु इथे दरवर्षी शेवटच्या दिवशी मला वाटते कमी मॅच असतात आणि ती मॅच दुपारी चालू होते दरवर्षीचं ते आयोजन नियोजन, परंतु यंदा वेगळं काहीतरी आपण पाहणार आहोत. वो तो फिरतो है माग माग, सारी पब्लिक फिरते माग, असा रुबाब डेरिंग बाज, आगे रुबाब डेरिंग बाज. आधे संदेश दादाची जोडी, जशी जोडीला फिरतात वाघ. आधे संदेश दादाची जोडी, जशी जोडीला फिरतात वाघ. थँक्यू. 30 बॉल 54 धावांचा पाठलाग. हाफ इनिंग जर पाहिली पहिली इनिंग तर ऑन स्क्रीन वरती हे सर्व आमचे पाहू शकता. हे आहेत JTC लाईव्हचे प्रोप्रायटर मृणाल म्हात्रे, त्यांनी हात दाखवायचा कॅमेरा समोर बघू शकता. त्यानंतर हे आहेत आमचे स्कोरर, अप्रतिम झेंडा घेऊन नेहमीच तुमच्यापर्यंत माहिती देतात त्या ठिकाणी आहेत. आणि त्यानंतर हे आमचे एक्स्ट्रा मेंबर देखील तुम्हाला पाहायला मिळतात. हे कॅमेरामॅन आहेत आमचे, 2 कॅमेरा आहेत साइड अँग, आणि दादा ज्या भरपूर मेहनत आहे, पाण्याची व्यवस्था त्यांच्याकडून नेहमीच इकडे सर्व गोष्टी लागतात. सर्वांची मेहनत म्हणून ही स्पर्धा आपण बघतोय ना, कोळी ब्रदर्स आयोजित भव्य दिव्य नागवा चषक 2025 मध्ये पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं, सर्व आयोजकांचं, सर्व पाहुण्यांचं, सर्व खेळाडूंचं सहर्ष हार्दिक स्वागत. सेकंड इनिंग मध्ये काय घडामोडी घडतील आवाज ऐकूया तुषारजी सोनवणे यांचा.
सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. पहिल्या डावात आपण आवाज ऐकलात अक्षयजी साडम, नेहमीच एक सुंदर आवाज म्हणून आपण सातत्याने त्यांचा पाहिला गेलाय. पुढे स्पर्धा नेहमीच कव्हर करत असतात. प्रत्येकांचे आवडते समालोचक म्हणून आपण त्यांना नेहमी पाहिले गेले. चला मॅचच्या दिशेने जाणार आहोत. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिले गेलं तर धावा चेज झाल्या नाहीये त्या मैदानावरती आणि कालच्या दिवसात देखील धावा चेज होताना आपण जरूर पाहिले गेले नाहीत. परंतु आजच्या दिवसात पहिल्याच मॅच मध्ये जरूर तेच दृश्य आपल्याला दिसलं गेलं. परंतु या दुसऱ्या मॅच मध्ये 54 धावा चेज होतील की नाही हा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे प्रत्येकाच्या मनामध्ये. दोन आघाडीचे फलंदाज पुढे येत असताना आपण जरूर बघतायत. स्वप्नील आणि विजय हे दोन आघाडीचे फलंदाज ओपनिंग ओपनिंग पेअर आता मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरले गेलेत. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये संघ पाहायला मिळेल तो म्हणजेच मत्तई 11 या संघाला आपण जरूर बघणार आहोत. दुसऱ्या बाजूला फसेकुळी मरीनर्स या संघाला आपण जरूर बघतायत. आभारी बोटीचे नाखवा अग्निल बाठे यांना मी विनंती करत आहे त्याने स्टेजवरती यावे, व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आभारी इशूचे नाखवा अग्निल बाठ्या. चल विनंती करतोय अग्निलजी बाठे या ठिकाणी उपस्थित झाले. आपलं देखील श्रीराम बोटीचे नाखवा मेडी अरण्या यांनी सुद्धा व्यासपीठावर येण्याची विनंती करावी. प्रत्येक नाखवांचा मान सन्मान केला जातोय कारण की त्यांच्यासाठी या संपूर्ण क्रीडा स्पर्धेचं आयोजन हे नेहमीच करत असतात. कोर कमिटी जर पाहिलं गेलं तर व्यवस्थित नीटनेटकेपणाने कुठे कुठल्या गोष्टीची कमतरता जाणवली जाते का हे संपूर्ण काही पाहत असताना प्रत्येकाने घेतली या स्पर्धेच्या माध्यमातून भूमिका व्यवस्थित अदा करत असताना आपण जरूर आतापर्यंत पाहिलेला आहे. मॅचला आपण करूया सुरुवात. बोथ टीम्स शुभेच्छा देऊया दोन्ही टीमला. पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये विजय या ठिकाणी तयार झालेत. विजय नाखवा आहेत स्वतः आणि जर पाहिले गेले तर सुक्ता घालून मैदानाच्या आतमध्ये उतरले गेलेत. ज्याप्रमाणे जर पाहिले गेले तर जी आगडी कोळी बांधवांची शान आहे तीच आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दिसून आले. कालच्या दिवसात असं कोण दिसलं नाहीये परंतु आज स्वतः नाखवा आहेत आणि तेच मैदानाच्या आतमध्ये उतरले गेलेत. पहिला गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वर तयार झालेत विजय आणि स्ट्राईक एंड वरती बॅटर पाहायला मिळत आहेत मिस्टर स्वप्नील हरण्या. मॅचला आपण करूया सुरुवात. दोन्ही टीमला आपण देऊया शुभेच्छा. लक्ष असेल 54 धावेचं. बेस्ट ऑफ लक. पहिला बॉल गोलंदाज तयार. पहिलाच बॉल कदाचित काय घडेल यस खेळपट्टीच्या बाहेर हा बॉल लँड झाला. नो बॉल. पहिला चेंडू आपण जरूर बघतायत. या पुढचा चेंडू असेल फ्री हिट. एक मुक्त फटका खेळण्याची संधी आपण जरूर बघतायत. पहिल्या डावात स्मिथचा जलवा आपण पाहिला गेला. कडक बॅटिंग स्मिथने पहिल्या डावात केली गेली. इथे फ्री हिटची संधी होती, मुक्त फटका खेळण्याची संधी होती. फटका तर फसलाय, क्षेत्ररक्षक पोहोचतायत, झेल ड्रॉप झाले. परंतु या ठिकाणी जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केलेल्या आहेत. स्मिथने जी पहिल्या डावात बॅटिंग केली जवळपास सर्वाधिक धावा त्याने पहिल्या डावामध्ये बनवल्या. स्मिथच्या बॅटमधून जवळपास 25 धावा आल्यात. म्हणजेच स्मिथची एक विस्फोटक फलंदाजी आपण पाहिली गेली आणि त्याच कारणास मला वाटतं 2 षटकानंतर 33 धावा होत्या धावफटकावरती. पुढचा बॉल गोलंदाज तयार. पुन्हा एकदा खराब बॉल, पुन्हा एकदा खराब बॉल आणि अशा रीतीने जर पाहिले तर वाईट +1 2 धावा या ठिकाणी जरूर पाहायला मिळाल्या. या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचते. स्कोर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतीलच. 6 धावा धावफटकावरती. 6 रन्स ऑन दी स्कोर कार्ड जरूर लागले गेलेत. भरपूर खेळाडू, भरपूर प्रेक्षक वर्ग, संपूर्ण आयोजक उपस्थित झालेत. कोलबटप्याचा बॉल होता, कॅच घेण्याची दाट शक्यता होती. क्षेत्ररक्षक लॉंग चेस पाहायला मिळतोय परंतु चांगली फिल्डिंग झाले. अगदी जर पाहिलं गेलं तर लॉंग ऑफला होते तिथून जर पाहिले गेले तर वेगाने बॉलवरती गेले आणि पाहत असताना जर पाहिलं तर काउकरना बॉल स्टॉप केलाय. अशा नंतर एकच धाव या बॉलवरती प्राप्त केली जाते. एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते 7च्या घरामध्ये आणि चेंडू फेकून झाले मैदानाच्या आतमध्ये, ते म्हणजे 3. स्वप्नील साठी सुंदर अशी संधी. स्वप्नीलने छक्का मारला.
हो यावेळेला जर पाहिलं गेलं तर चांगला बॉल होता, स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चांगलं त्या ठिकाणी जर पाहिलं तर फील्ड वर्क पाहायला मिळालं गोलंदाजाच्या माध्यमातून. आता मात्र या षटकातील कमबॅक करणारा चेंडू पाहायला मिळतोय. डॉट चेंडूची सांगता ही जरूर मैदानाच्या आतमध्ये केली गेली. अशा रीतीने जर पाहिलं तर 3 चेंडू फेकून झाले, धाबा फटकावरती 7. सुरुवात तर जी अपेक्षा होती ती सुरुवात या ठिकाणी येत असताना जरूर दिसते. सेन्सिबल क्रिकेट सिंगल डबल वरती फोकस दिलेला आहे, कारण की माहित आहे षटक फार निर्णायक आहे. या षटकामध्ये विकेट जाताना जरूर दिसल्यात नेहमी, परंतु आज या मैदानावरती आपल्याला विकेट ठेवून खेळायचं आहे, कारण की एक मोठी धावसंख्येचा पाठलाग करायचा. 54चं लक्ष मैदानाच्या आतमध्ये सेट केले गेले. 8 धावा फटकावरती आणि चेंडू फेकून झाले पहिल्या षटकातील ते म्हणजे 4. सेकंड वेटी डावखुऱ्या शैलीचे एक विस्फोटक फलंदाज मिस्टर स्वप्नील आपण जरूर बघतायत. उंच पुरा खेळाडू स्वप्नील, फुल टॉस बॉल, जयसी गेन, वैसी नसीहत, सरळ चेंडूला पाठवले गेले. डीप मिड विकेटला क्लिअर करणारा एक उत्तुंग भव्य दिव्य नागवा चषकातील दमदार षटकार. स्वप्नीलचं पारितोषिक तुम्ही कक्षामध्ये आणून द्यायचं आहे, 1000 रुपये. मारून मैदानाच्या आत जर पाहिलं तर स्वप्नील यांना आपण पाहिलं गेलं. 5 बॉल फेकून झालेत आणि 14 धावा फटकावरती. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला गेला. बॅटन बॉलचा संपर्क नाही, कदाचित यष्टांच्या वरतून हा चेंडू रुंगून गेला आहे, हेच दृश्य मैदानाच्या आतमध्ये दिसून आले. अशा रीतीने जर पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. 14 धावा फटकावरती लगावल्या गेल्यात आणि आतापर्यंत जर पाहिलं तर विकेट न गमवता चांगली सुरुवात करून दिले. 54चं लक्ष होतं, 14 आतापर्यंत झाल्यात, म्हणजे 24 बॉल मध्ये 40 धावा. इथून देखील मॅच जिंकण्याकरिता 24 चेंडू 40 धावा. आम्ही घेतो एक छोटासा डीजे ब्रेक आणि त्यानंतर पुन्हा एकदा येणार आहोत या महत्वपूर्ण मॅचच्या दिशेने. संपूर्ण परिसरातील हे संपूर्ण खेळाडू आपल्या जरूर पाहायला मिळत आहेत. प्रत्येक दिवसात जर पाहिलं तर 4 संघ, प्रत्येक संघांना जर पाहिलं गेलं तर 2-2 मॅचेस खेळण्याची संधी या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून जरूर दिली जाते. कालच्या दिवसात राजा शिव छत्रपती संघाला पाहिलं, कडक बॅटिंग शेवटच्या मॅच मध्ये आपण पाहिली गेली. परंतु मदन असतील आणि त्याचबरोबर मॅकविलन, जय श्रीराम 11 या संघाला आपण जरूर पाहिलं गेलं. थोडासा बॅकफुटला जरूर जाणवला गेला, परंतु चांगला खेळ त्याच्या माध्यमातून राहिला गेला. स्टेप आउट झालेत. हाफ ट्रॅकर बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न होता, बॅटन बॉलचा संपर्क नाही, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय. हा बॉल डॉट, पहिला बॉल डॉट आलाय. पहिल्या षटकात जर पाहिले गेले तर 14 खर्च केला होता. दुसऱ्या षटकात आलेत प्रणयने आतापर्यंत एका बॉल मध्ये जर पाहिले गेले तर पहिलाच बॉल या ठिकाणी डॉट हटवलेला आहे. चांगली गोलंदाजी वापसी केले या नंबर 2च्या षटकामध्ये. या पुढचा बॉल स्ट्रायकिंगला बॅटर पाहायला मिळत आहे मिस्टर विजय वरती आता मात्र जिम्मेदारी आहे या मॅचची. पुढे सरसावले, एक्स्ट्रा कव्हरला क्लास, बॉल जाईल मैदानाच्या बाहेर आणि सरळ चेंडू निघून जाईल सीमारेषे पार. विजयच्या बॅट मधून क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा हा उत्तुंग षटकार.
आणि त्यामधीलच एक हा फलंदाज आहे पुन्हा एकदा समोरच्या दिशेने आता मात्र दिशा चेंज केलंय फटका या ठिकाणी ऑन साइडला लॉंग ऑनला क्लिअर करणारा विजयच्या बॅट मधून आणखीन एक तडाखा षटकार आलाय. बॅट मधून पहिला बॉल निर्धाव षटकार आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता ही मैदानाच्या आतमध्ये होत असताना 4 चेंडू फेकून झाले. षटक क्रमांक दुसरा पण बघतायत आणि 26 ची धावसंख्या या धावफटकावरती सुरू आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज तयार झालेत. प्रणय धीमे गतीने टाकलेला बॉल होता ऑन साइडला चांगला फटका खेळला गेला. बॉल चाललाय तो म्हणजेच क्षेत्ररक्षक पुढे येतील आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर डीप बॅकवर्ड कनेक्टचे जे क्षेत्ररक्षक आहेत पुढे सरसवले गेलेत आणि अशा रीतीने जर पाहिले तर एक धाव या बॉलवरती जरूर प्राप्त केली गेली. एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फटकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 27 धावा या धाव फटकावरती. 5 चेंडू फेकून झाले 27 ही धावसंख्या धाव फटकावरती जरूर आपल्याला पाहायला मिळते. लाडके प्रेक्षक वर्ग भरपूर प्रमाणात या ठिकाणी उपस्थित होत असताना आपण जरूर बघतायत. चला वेळेची रिंगाई करू नका प्लीज मित्रांनो. विनंती असेल प्रत्येक मिनिट आपल्याला फार महत्वाचा राहतो. इथे जर पाहिले गेले तर फटका अवैध केला मिस्टॅमिंग झाला. क्षेत्ररक्षकाला संधी आहे आणि संधीचे केले सोन. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमला मत्त 11 संघाला स्वप्नीला परतवला गेला डगआउटच्या दिशेने. विकेट गॉन. फलंदाज होतील बाद. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर होता. कट करायचा प्रयत्न केला गेला परंतु बॅकची कडा घेत असताना बॉल मागे निघून जाईल. एक धाव या बॉलवरती जरूर प्राप्त केली जाते. डिक्लेरेशन झोन त्या ठिकाणी आपल्याला जरूर पाहायला मिळते. या एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजे 28 धावा. 17 चेंडू आणि 26 धावा. इथून देखील मॅचचं लक्ष राहील. 17 बॉल आणि 26 धावा ही मॅच जिंकण्यासाठी बॅटिंग करणारा संघ जर पाहिलं तर मत्ताई संघाला जरूर बघतायत. खराब बॉल आहे अशी गोलंदाजी तुम्हाला आता मात्र इथून करायची नाहीये. तुम्हाला चांगली गोलंदाजी करायची जर मॅच जिंकायची असेल तर. परंतु प्रतिस्पर्धी संघ जर पाहिले तर मत्ताई 11 चांगली बॅटिंग करतोय कारण की पहिल्या विकेटसाठी चांगली भागीदारी देखील लागले. अराउंड विकेट समोरच्या दिशेने टाकला होता समोरच्याच दिशेने ठोकलाय. लॉंग ऑनला क्लिअर करणारा भव्य दिव्य सिमोनच्या बॅट मधून आलाय एक उत्तुंग षटकार.
बॅटची कडा घेत असताना बॉल मागे निघून चाललाय आणि अशा रीतीने जर पाहिले तर या बॉलवरती एक सिंगल पुन्हा एकदा प्राप्त केली जाते. एक सिंगलच्या माध्यमातून संघाच्या धावसंख्या धावफटकावरती 36. 15 बॉल 18चं समीकरण. मॅच कुठे होता, मॅच कुठे आणला, म्हणजे चांगली बॅटिंग केले आणि त्याच कारणाने जर पाहिले तर धावसंख्येला जो वेग आहे तो मिळत राहिला. 36 धावा धावफटकावरती 3 बॉल फेकून झालेत. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला फटका मिसटायमिंग झाला. डिप्टी विकेटला क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन आहे, चांगला झेल, विकेट मिळताना दिसेल. फलंदाजाला परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमला. हार्दिक हार्दिक स्वागत. या ठिकाणी जर पाहिले गेले तर लेग कट होता, पुढे सजवून खेळण्याचा प्रयत्न केला गेला परंतु व्यवस्थित बॅटचं टायमिंग जुळलं नाही आहे आणि त्याच कारणाने जर पाहिले तर एक चांगला झेल डीप विकेट या क्षेत्रामध्ये पकडला गेला आणि दुसरा धक्का या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या टीमला लागला गेलाय. 36 धावा धावफटकावर जरूर पाहायला मिळतात. सिमोन साजन 2 चेंडूमध्ये 7 धावा आतापर्यंत केल्यात. सिमोन सजन यांना आपण जरूर बघताय 2 चेंडूमध्ये 7 धावा आतापर्यंत राहिल्या गेल्या आहेत. पहिलाच बॉल फुलटॉस खेळत असताना जॉनच्या बॅट मधून आलाय धूमधडाका. हा बॉल फुलटॉस अगदी जर पाहिले गेले तर नो बॉल आहे आणि आता मात्र काय असेल. येस, वेट फॉर अंपायर डिसिजन. मॅच वरती केला पलटवार, नो बॉल वरती ठोकलाय. हा उत्तुंग षटकार. आपली भावा, आजची दोस्ती आपली भावा. जो झेंडा आहे त्याच्या त्या बाजूला समोरच्या दिशेने तो चेंडू पडलेला आहे आणि त्याच कारणास्तव तो षटकार या ठिकाणी घोषित केलाय. 7 धावा आणि 43 धावा या धावफटकावरती जरूर लागल्या गेल्यात. 11 धावेचं लक्ष इथून देखील या मॅच मध्ये शिल्लक राहील. खराब गोलंदाजी मित्र म्हणेन आतापर्यंत धावा चेस होत नव्हत्या परंतु मत्तय 11 या टीमला आपण जरूर कौतुक करणार आहोत. फ्री हिटची संधी, एक मुक्त फटका खेळायची संधी, फ्री हिट आणि या वेळेला जर पाहिलं गेलं तर धावा किती मिळतील प्रश्नचिन्ह उभा राहिला आणि येस पंचांचा इशारा आलाय. या 2 धावा असतील आणि या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या आता मात्र स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते ते म्हणजे 45 धावा. लक्ष होतं 54चं. काय बॅटिंग केली मैदानाच्या आतमध्ये. मत्त 11 संघाचं कौतुक करावं तितकं कमीच राहील कारण की ज्याप्रमाणे त्याने बॅटिंग केली प्रत्येक फलंदाजाने धुवाधार फलंदाजी केली गेली. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर आता मात्र जॉन स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला फटका होता. पहिल्यांदा थोडासा उसळी घेणारा बॉल होता, बॅकफुटला गेले. अगदी जर पाहिले गेले तर चांगला फटका सजवला गेलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतात त्या ठिकाणी. अगदी जर पाहिलं तर डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि पाहता पाहता जर पाहिलं गेलं तर या बॉलवरती एक सिंगल कंप्लीट केले. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 46 धावा फटकावरती लागल्या गेल्या. 2 गडी बाद आणि 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. 12 बॉल 8 धावेचं समीकरण. 12 चेंडू 8 धावा. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. नागवा चषक 2025.
हार्दिक हार्दिक स्वागत. वसई कोल्हेवाडा परिसरातील एक नामांकित क्रीडा स्पर्धा आपण सुरू पाहत आहेत. आज या क्रीडा स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसात देखील जर पाहिले तर चांगले संघ पाहायला मिळतात आपल्याला. फुलटस बॉल होता, अपील केली लाऊड, परंतु यस त्या ठिकाणी जर पाहिले तर बॉल मागे निघून जाईल. डिक्लेरेशन जो आपल्याला पाहायला मिळते लेग बाईच्या माध्यमातून एक धाव आणि एक धाबीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचते. यस 2 धावा असतील पंच सांगतायत आणि या 2 धाबीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचते. स्कोर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत असताना ती म्हणजेच 48 धावा या धावफटकावरती लागल्या गेल्यात. ओव्हर दी विकेट मॅच फिनिश. खेळ खल्लास क्लास सुरू आहे. जॉन गावट्याच्या बॅट मध्ये आलाय हा उत्तुंग भव्य दिव्य षटकार. मॅच जिंकले मैदानाच्या आतमध्ये टीम मत्तय 11. कॉंग्रॅच्युलेशन्स. आजच्या दिवसातील तिसरा सामना जो खेळवला जाईल मत्ते 11 वर्सेस किंग 11. टॉस का बॉस लाभलेले आपल्या आविष्कार बोटीचे नाखवा अजय बुताव यांना विनंती आहे की टॉस करण्यासाठी आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. तसेच स्वप्नील हरण्या याने आपलं 1000 रुपयाचं पारितोषिक कॉमेंट्री बॉक्स मधून घेऊन जायचं आहे. स्वप्नील हरण्या याने आपलं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे ते कॉमेंट्री बॉक्स मधून घेऊन जायचं आहे. ह्यानंतरचा होणारा सामना किंग्स 11 वर्सेस मत्ते